हॅलो स्टुडंट, आता मागे आपण वर्क म्हणजे काय, वर्कची डेफिनेशन पाहिली, वर्कचं युनिट पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघतोय एनर्जी. आता एनर्जी मगाच्या आधी तुमच्या एका पुस्तकामध्ये पायरी नंबर 20 आणि 21 पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरोवर आहे टॉपिक. हा जो टॉपिक आहे तो अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे 20 आणि 21 पानावरचा. आणि 21 पानावरचा जो प्रयोग आहे तो मात्र तुम्ही स्वतःच घरी करून बघायचा आहे. आता आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक, ज्याला आपण म्हटलेला आहे एनर्जी. एनर्जी म्हणजेच काय, कपॅसिटी ऑफ द बॉडी टू परफॉर्म द वर्क किंवा कपॅसिटी ऑफ द बॉडी टू डू अ वर्क इज कॉल्ड ॲज एन एनर्जी. आता इथे एक एक्झाम्पल घेते. तर उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल घेतो की समजा तुम्ही घरामध्ये काम करताय, बरोबर आहे. फिजिकल वर्क म्हणते मी, आपल्याला मेंटली म्हणत नाही आहे. तुम्ही घरामध्ये काम करताय, सकाळपासून संध्याकाळ काम करताय. नंतर पहिल्यांदा उत्साहाने काम करता, मग हळूहळू तुमचा उत्साह काय होत जातो, कमी कमी होत जातो. आणि मग शेवटी तुम्ही काम तुमच्या बॉडी हळूहळू तुम्ही थकता आणि थकल्यानंतर तुम्ही काम करायचं काय करता, बंद करता, बरोबर आहे. म्हणजे आणि मग बंद केलं म्हणजे काय की तुम्हाला काम करणं कठीण जातं. तर का कठीण जातं, कारण तुमच्या बॉडीमधली एनर्जी हळूहळू काय होत जाते, लो होत जाते. आणि मी जेव्हा लो होते आणि शेवटी जेव्हा झिरो होते एनर्जी, तेव्हा तुम्ही कोणतेही काम करत नाही. मग नंतर तुम्ही काय करता, थोडं जेवता, थोडासा आराम करता आणि पुन्हा उठून कामाला लागता, बरोबर आहे ना. मग आता ही जी एनर्जी आहे ही तुम्हाला कुठून कशी काय मिळाली, तर तुम्ही जे अन्न खाल्लेलं आहे, जो रेस्ट केलेला आहे, त्यातून ते तुम्हाला एनर्जी मिळालेली आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय की एनर्जी मीन्स कपॅसिटी टू डू अ वर्क किंवा एनर्जी इज अ बॉडी, एनर्जी इज अ कपॅसिटी ऑफ द बॉडी टू परफॉर्म द वर्क इज अ कॉल्ड ॲज एन एनर्जी. म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते, एनर्जी. म्हणजे याचं कपॅसिटी टू डू अ वर्क इज कॉल्ड ॲज एन एनर्जी. परफॉर्म द वर्क म्हटलं तरी चालणार आहे. कपॅसिटी ऑफ द बॉडी टू परफॉर्म द वर्क इज कॉल्ड ॲज एन एनर्जी. आता कुठलंही जर वर्क करायचं म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी असणं आवश्यक असतं, बरोबर आहे. आता ही जी एनर्जी आहे ही सगळ्यांनाच रिक्वायर्ड, फॉर द लिव्हिंग थिंग ऑल्सो रिक्वायर द एनर्जी. ऑल द लिव्हिंग थिंग मस्ट बी रिक्वायर द एनर्जी टू सस्टेन ऑन द अर्थ, बरोबर आहे. आता एनर्जी कशासाठी असते, टू परफॉर्म, टू डू अ वर्क वी कॅन से ॲज लाईक, बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ झाला की एनर्जी म्हणजेच काय, टू डू अ वर्क. मग आता ह्या एनर्जीचं युनिट काय असणार आहे, एसआय युनिट. जे एसआय युनिट एनर्जीचं असणार आहे, जे आता वर्कचं जे युनिट आहे तेच कोणाचं असणार आहे, एनर्जी. कारण काय आहे, एनर्जी म्हणजे काय, द कपॅसिटी ऑफ द बॉडी टू परफॉर्म द वर्क. म्हणजे एखादं काम करण्याची जी बॉडीची कपॅसिटी असते तिला आपण एनर्जी म्हणतो. म्हणजेच एनर्जी मीन्स वर्क. देअरफॉर एसआय युनिट ऑफ द एनर्जी इज, वर्कचं युनिट काय होतं, एसआय युनिट जूल. त्यामुळे एनर्जीचं पण एसआय युनिट काय येईल, जूल येईल. आणि सीजीएस युनिट येईल. आता निसर्गामध्ये आपण जर बघितलं तर डिफरंट टाईप ऑफ द एनर्जी इज देअर. आता कोणकोणती एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, आणि न्यूक्लिअर एनर्जी, अशा बऱ्याचशा एनर्जी आहेत, बरोबर आहे. मात्र सध्या आपण मेकॅनिकल एनर्जी स्टडी करणार आहोत. आता ही जी मेकॅनिकल एनर्जी जी आहे आर द टू टाइप्स, दोन प्रकारचे आहे, त्याचा आपण स्टडी करणार आहोत. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी स्टडी करूया. आता कायनेटिक एनर्जी स्टडी करायची, आपण मागे वर्क विषयी स्टडी करूया. तर वर्क म्हणजे काय की एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टचं फोर्सच्या डायरेक्शनने काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं, तेव्हा आपण वर्क झालं असं म्हणतो, बरोबर आहे. मीन्स
त्याची मुवमेंट जेव्हा पॉसिबल होते तेव्हाच आपण काय म्हणतो की वर्क झालेलं आहे. बरोबर आहे. आता वर्क झालेलं आहे म्हणजेच काय की देर इज अ मुवमेंट ऑफ द ऑब्जेक्ट विल बी द टेक प्लेस. बरोबर आहे. देर इज अ मुवमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इज द टेक प्लेस अकॉर्डिंग टू द फोर्स. बरोबर आहे. आता याच्यासाठी बरेचसे एक्झाम्पल आहेत की कॅटेगरी. फॉर एक्झाम्पल आपला रोटेटिंग फॅन्स म्हणा किंवा फास्ट मुव्हिंग द कार्स किंवा मुव्हिंग द बुलेट्स फ्रॉम द गन्स. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते कायनेटिक एनर्जीचे. आता आणखी एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता तुम्ही लहानपणी गोट्या खेळता. बरोबर आहे. याच्या गोलमध्ये एक गोट्या ठेवतात आणि एका गोटीने दुसऱ्या गोटीला तुम्ही मारता. बरोबर आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय करता की जेव्हा ती नेम पकडून जेव्हा तुम्ही एका हातामध्ये एक मुव्हिंग तुमच्या हातामध्ये गोटी आहे ती जेव्हा एका स्टेशनरी गोटीवर तुम्ही जेव्हा मारता तेव्हा ती स्टेशनरी जी मार्बल आहे इट कॅन बी मूव. ॲक्च्युली इट इज इन द रेस्ट पोझिशन. ते स्टेशनरी ऑब्जेक्ट जो असतो तो मार्बलचा रेस्ट पोझिशनला असतो. ते इनिशियल व्हेलोसिटी 0 असते. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही एका मार्बलने जेव्हा दुसऱ्या मार्बलवर जेव्हा स्टेशनरी मार्बलवर जेव्हा तुम्ही ती गोटी मारता त्यावेळेला काय होतं की ती मुव्हिंग मार्बल्स आहे ती आपली एनर्जी शेअर करते. कोणाबरोबर? त्या स्टेशनरी मार्बलबरोबर एनर्जी शेअर करते. त्यामुळे ती स्टेशनरी जो मार्बल आहे तो कसा होतो? मूव्हिंग मार्बल्स होतो. बरोबर आहे. मग आता म्हणजे ॲक्च्युली त्या मूव्हिंग पहिलं जे आपण मारलेले मूव्हिंग मार्बल्स आहेत त्याच्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट अशी काहीतरी एनर्जी असणार आहे की ज्यामुळे ती एनर्जी त्यांनी दुसऱ्या मार्बलबरोबर शेअर केली. पण ॲक्च्युली ती एनर्जी कोणती आहे? तर ती जी एनर्जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे? कायनेटिक एनर्जी. आलं लक्षात? किंवा आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देते की तुम्ही क्रिकेट मॅच बघता. बरोबर आहे. क्रिकेट मॅचमध्ये तुम्ही जेव्हा बघता की जेव्हा फास्ट क्रिकेट बॉल जो आहे तो जेव्हा स्टंपवर पडतो त्यावेळेला काय होतं? ते स्टंप काय होतात? उडतात. बरोबर आहे. म्हणजे त्या मुव्हिंग बॉलमध्ये अशी एक एनर्जी आहे की ती जेव्हा दुसऱ्या ऑब्जेक्टवर जेव्हा स्ट्राईक होते त्यावेळेला ती एनर्जी त्याच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे जो स्टेशनरी जो ऑब्जेक्ट आहे बरोबर आहे ते स्टंप असते इट कॅन बी मूव इट. त्याची हालचाल होते. खाली पडतात पुढे जातात. आपण असं बघतो. बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युली त्या फास्ट मुव्हिंग बॉलमध्ये काहीतरी एनर्जी आहे. मग ती एनर्जी कोणती? तर त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? कायनेटिक एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा ॲक्च्युली अर्थ काय की कायनेटिक एनर्जी म्हणजे नक्की एनर्जी कोणती? मीन्स एनर्जी विच ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन देन इट इज कॉल्ड ॲज अन कायनेटिक एनर्जी. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट आहे त्याच्याजवळ जी एनर्जी आहे कोणामुळे आहे? बिकॉज ऑफ इट्स मोशन. तो मोशनमध्ये असल्यामुळे त्याच्याजवळ जी एनर्जी असते त्या एनर्जीला आपण कोणती एनर्जी असं म्हणतो? कायनेटिक एनर्जी असं आपण म्हणतो. मीन्स इन जनरली आपण सांगेन की कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय की वर्डन इज अ डन. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही जोपर्यंत मुवमेंट होत नाही तोपर्यंत वर्डन झालं असं आपण म्हणत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्डन ऑन द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टवर वर्डन झालेलं आहे. बरोबर आहे. आता एक आपण एक्झाम्पल घेऊया की कायनेटिक एनर्जीचा आपण जर फॉर्म्युला तयार करायला घेतला तर सपोज सध्या तुमच्या लक्षात आले कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? लक्षात आलं ना? मीन्स एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. एखाद्या ऑब्जेक्ट जवळ त्या मोशनमुळे जी एनर्जी असते तिला म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी. आता आणखी एक एक्झाम्पल म्हणजे असे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला मी देऊ शकते पण सध्या हे 2 एक्झाम्पल सांगू. किंवा तुम्ही कॅरम बोर्ड खेळता. बरोबर आहे. सोंगटी असते तेव्हा स्ट्रायकरने जेव्हा तुम्ही मारता ते काय होतं की जी स्टेशनरी जी ही असते सोंगटी असते ती कशी होते? मूव्ह होते. बरोबर आहे. बिकॉज ऑफ द मोशन इट हॅज अन एनर्जी. त्याला म्हटलं तर कायनेटिक एनर्जी. किंवा बघा तुम्ही धावत असता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आपली रेस असते ते तुम्ही धावता एक ठराविक डिस्टन्सपर्यंतच तुम्हाला धावायचं असतं पण जर तुम्ही तिथपर्यंत जाता आणखी थोडंसं पुढे जाता. का पुढे जाता?
कारण तुम्ही धावल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जी एनर्जी तयार होते त्या एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणलं जातं. म्हणून मी म्हटलं की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट आपण म्हटलेलं आहे. आता आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बघणार आहोत. एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. आता एक एक्झाम्पल घेऊया. Suppose this ball is there, the ball आहे, its mass आहे m, it is in the station, its initial velocity is 0. बरोबर आहे. मग मी काय केलं किंवा तुम्ही केलं, तुम्ही समजा त्या बॉलला फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे. मग फोर्स अप्लाय केल्यामुळे तो काय होतो, पुढे जातो, बरोबर आहे. आणि मग इनिशियल व्हेलॉसिटी काय होते, फोर्स अप्लाय केल्यामुळे तो मोशनमध्ये होतो आणि तो ह्या हा पॉईंट आहे ए, मग तो बी पॉईंटपर्यंत जातो आणि बी पॉईंटच्या ठिकाणी तो पोचतो, बरोबर आहे. त्या त्याची फायनल व्हेलॉसिटी होते व्ही, बरोबर आहे. मग पहिली त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होते, कारण तो स्टेशन होते. फोर्स अप्लाय केला तो ए पॉईंटकडून तो बी पॉईंटकडे गेलेला आहे. त्याचं डिस्प्लेसमेंट झालेला आहे एस, बरोबर. त्यांचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, एस एवढं डिस्प्लेसमेंट त्याचं झालेलं आहे. आणि साधी काय, पहिली इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 होती, नंतर फायनल व्हेलॉसिटी व्ही झालेली आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्सप्रेशन निर्माण झालं, ए एवढं ॲक्सप्रेशन त्या बॉलमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि एवढं सगळं व्हायला टाइम लागलेला आहे टी. लक्षात मी काय म्हणते ना, परत एकदा. माझ्याकडे एक बॉल आहे, फुटबॉल आहे समजा, त्या फुटबॉलचा मासा एम, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. नंतर मी पाणी त्याला किक मारली, म्हणजे मी फोर्स अप्लाय केला. मग तो फोर्स अप्लाय केला, तो बॉल ए पॉईंट पासून तो बी या ठिकाणी पोहोचला, बरोबर आहे. मग त्याची फायनल व्हेलॉसिटी झाली व्ही. त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, एस एवढं त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आता व्हेलॉसिटी तरी चेंज झाल्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन निर्माण झालं ए, आणि एवढ्या सगळ्याला टाइम लागलेला आहे टी असं लागलेलं आहे, बरोबर आहे. मग मी सांगितलं होतं की मग असे म्हटलं होतं की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट, म्हणजे इन शॉर्ट वर्क डन, बरोबर आहे. आता म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, बरोबर आहे. मग आता वर्क डन म्हटलं जातं. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आपला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यातच आपण आधी शिकलेलं आहे. आता आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये बघितलेला आहे. काय लॉ वगैरे काय की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन, बरोबर. आता त्याप्रमाणे तुम्हाला एक आणखी होतं की एक न्यूटन्स इक्वेशनमध्ये एक तुम्हाला इक्वेशन जातं, डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला तुम्हाला झालेला होता, बरोबर आहे. सेकंड तर त्याच्यामध्ये इक्वेशन आपण आता यूची व्हॅल्यू आपली किती आहे, 0 आहे. 0 इंटू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. 0ने मल्टिप्लाय केलं की एचची व्हॅल्यू किती आली, 1/2 ए टी स्क्वेअर. आता हे दोन्ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये बघूया, बरोबर आहे. मग दोन्ही व्हॅल्यू इक्वेशनमध्ये भरल्यानंतर आपल्याला काय येईल की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल, मास इंटू ॲक्सिलरेशन, बरोबर. एचची व्हॅल्यू एम ए मीन्स एम एफ इंटू एस, बरोबर आहे. एफची व्हॅल्यू आपण काय म्हटली, एम इंटू ए. आता एचची व्हॅल्यू काय येईल, 1/2 ए टी स्क्वेअर. मग आता ए इंटू ए काय येईल, ए स्क्वेअर येईल, बरोबर आहे. म्हणजे 1/2 एम ए स्क्वेअर टी स्क्वेअर, बरोबर आहे. मग आता तुम्हाला आणखी एक न्यूटनचं थर्ड इक्वेशन झालेलं होतं, आठवत असेल तर सांगते. आपले इक्वेशन काय होते, इक्वेशन आठवते तुम्हाला, दॅट इज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी इक्वेशन होतं, फर्स्ट इक्वेशन. आता यूची व्हॅल्यू आपली ऑलरेडी आपला बॉल स्टेशनरी होता, त्यामुळे ए टी
त्यामुळे व्ही इज इक्वल टू काय मिळालं ए टी, पण आपला ए स्क्वेअर टी स्क्वेअर म्हणजे दोन्ही बाजूला आपण स्क्वेअरिंग केलं की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर टी स्क्वेअर आलं. मग त्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू पुट डाऊन करू शकतो. ओके, मग पुट डाऊन केल्यानंतर काय येईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम इंटू व्ही स्क्वेअर. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. हा आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळालेला आहे. लक्षात आलं तुम्हाला. हे एक्सप्रेशन तुम्हाला तयार करायला विचारलं जातं किंवा जर क्वेश्चन्स डेफिनेशन्स विचारली जाते. तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.